नमस्कार मंडळी. फायनली आज अजून एक मोठा माइलस्टोन सेन्सेक्सच्या फिगरने अचीव केलेला आहे आणि तो म्हणजे 80,000. जे आपण निफ्टी ऑलरेडी 24,000 बघितलेला, म्हणजे एका बाजूला निफ्टीचे माइलस्टोन, एका बाजूला आता आपण सेन्सेक्सचा पण माइलस्टोन पाहिला. आणि ह्या जे लेटेस्ट 10,000 पॉईंट जे आलेले आहेत, म्हणजे सेन्सेक्सचे 70,000च्या नंतरचा हा 80,000पर्यंतचा प्रवास पाहिला, तर हा आतापर्यंतचा एक म्हणूया ना हिस्ट्रीमधला फास्टेस्ट म्हणावा लागेल. बिकॉज या म्हणतो एक डिसेंबर 2023मध्ये पहिल्यांदा सेन्सेक्स 70,000 झालेला आणि अगदी 7 महिन्यात 140-139 सेशनमध्ये आपण 80,000, म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 70,000 ते 80,000 साधारण एक 14% आसपासची ही मुवमेंट होते आणि ही जस्ट फक्त 140 दिवसात झालेली आहे. सो अमेझिंग ड्रीम रन चालू आहे आपल्या मार्केटचा. आणि म्हटलं ह्या निमित्ताने एक मार्केट आउटलुकचा व्हिडिओ पण बनवू, कारण जवळपास एक साधारण 3 आठवडे कुठलाही व्हिडिओ आमच्याकडून पब्लिश केला गेला नव्हता. आणि याचं रिझन पण होतं. आय थिंक अनेकांना माहीत असेल की आपण जून महिन्यामध्ये एक मोठा इव्हेंट केला आपल्या लोकांसाठी, इलेक्शन नंतरचं मार्केटचा आउटलुक. आणि आय थिंक हा यूट्यूबवर पण अपलोड करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच जणांनी पाहिला देखील आणि अजूनही तुम्ही तो पाहू शकता. सो आता आपण थोडंसं ह्या म्हणतो ना त्यानंतरचं जे काही म्हणतो ना इलेक्शन नंतरचे 3-4 आठवडे जे काय होत आलेले आहेत आणि थोडंसं बाजाराचा आउटलुक हा जरा आपण समजून घेऊया. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या तेजीमध्ये जी थोडंसं एक लॅगार्ड जो होता तो होता बँक निफ्टी. त्याने पण एक चांगली मूवमेंट पकडलेली आहे आणि या व्हिडिओमधून मी हेच थोडंसं मांडणार आहे की बँकिंगमध्ये जी मुवमेंट आली आणि विशेषतः HDFC बँकमध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याचा एक फायदा हा बँक निफ्टीला आणि ओव्हरऑल मार्केटच्या तेजीला कसा होतो आहे हा जरा आपण समजून घेऊया. सो बेसिकली जर आपण एकंदरीत जर बाजाराचं स्ट्रक्चर पाहिलं की आपल्या इलेक्शनच्या दरम्यान जो काय बाजार पडला आणि त्याच्यानंतर परत लगेचच एक रिकव्हरी आली आणि आपण लगेच तो हाय काढूनसुद्धा आता आपण बऱ्यापैकी पुढे निघून गेलेलो आहोत. सो हा जो एक तो 3 दिवसाचा पॅच होता, म्हणजे 4 जून, 5 जून आणि 6 जून ह्या पिरियडमध्ये विशेषतः 4 जूनच्याच दिवशी जी काय एक मोठी सेलिंग आली आणि विशेषतः ही FISकडून आलेली. बिकॉज जी एक त्यांना क्लॅरिटी दिसत नव्हती की सरकार कोणाचं बनणार आणि म्हणतो एक खिचडी सरकार बनतंय की काय वगैरे, हे जे सगळं वाटत होतं त्यामुळे तो पॅनिक सेलिंग होता 4 जून, जेव्हा FIS आणि DIS दोघांचीही सेलिंग झाली. FISने अजून 2 दिवस सेलिंग केली. FISचा जर फिगर्स आपण जर काढले जून महिन्यातले तर त्या 3 दिवसाचे म्हणजे 4, 5, 6 ह्या 4 जून, 5 जून, 6 जून ह्या 3 दिवसातच FISची सेलिंग ही जवळपास 23 ते 24,000 करोडची होती. आणि जर पूर्ण जून महिना जर आपण पाहिला तर FISचा फायनल फिगर जो आला हा 25,000 करोड पॉझिटिव्ह आला. म्हणजेच जर आपण असं म्हटलं की ह्या 3 दिवसाची जर सेलिंग आपण जर काढली म्हणजे 24,000 करोड ते काढले तर ॲज गुड ॲज FISने एक 50,000 करोडच्या आसपासची बाईंग ह्या 3 दिवसा व्यतिरिक्त पूर्ण जून महिन्यामध्ये केली आहे. आणि हे मी ह्यासाठी सांगतो आहे कारण एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने FIS हे सेलर्स होते आणि हे चित्र कोणालाही समजत नव्हतं की एका बाजूला कुठेतरी सगळेच आपले नंबर्स पॉझिटिव्ह येत आहेत, GDP पासून, GST पासून, फिस्कल डेफिसिट, आता तर करंट अकाउंट डेफिसिट पण आपण सरप्लसमध्ये आलेलो आहोत. सो हे सगळे नंबर पॉझिटिव्ह येत असताना, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये असताना, इंटरेस्ट रेट्सचा आपल्याकडे कुठेही इन्स्टेबिलिटी नसताना, सगळं कंट्रोलमध्ये असताना FIS सेलर का आहेत हे न म्हणतो सुटलेलं कोडं होतं सगळ्यांना. आणि कुठेतरी आता आपल्याला दिसतंय की FIS पुन्हा बायर झाले. पोस्ट इलेक्शन जो नंबर्स आपल्याला आता दिसतोय FIS हा एक पॉझिटिव्ह नंबर यायला सुरुवात झालेली आहे आणि हेच रिझन आहे की कुठेतरी जून महिन्यामध्ये पण आपण तेजी पाहिली आणि एक ओव्हरऑल हा ट्रेंड आपल्याला जो आहे हा थोडा कंटिन्यू राहतानाच दिसत आहे. आणि ह्याचं मेन रिझन हेच आहे की DIS ऑलरेडी बायर्स होते, म्युच्युअल फंड्स ऑलरेडी बायर्स आहेत, तिथून इन्फ्लो रेग्युलर बेसिसवर येतोय आणि तिथून बाईंग होते आहे. आणि आता FIS पण एक नेट पॉझिटिव्ह आपल्याला झालेले दिसत आहेत. सो हे कुठेतरी बाजारासाठी फायदे. आणि FIS जेव्हा पॉझिटिव्ह होतात तेव्हा त्याचं रिझनच हे आहे की त्यांना कुठेतरी एक विजिबिलिटी आलेली आहे. एक फक्त सध्या निगेटिव्ह फॅक्टर आहे तो म्हणजे ऑइल $87च्या आसपास आपलं गेलेलं आहे. त्यामुळे बाजाराला जर थोडंसं निगेटिव्ह जो एक सेटबॅक येईल तो ऑइल प्राइजेसमुळे येईल. बाकी ओव्हरऑल
पॉलिटिकल स्टेबिलिटी जी आलेली आहे आणि त्याच्यामुळे FISचा जो कॉन्फिडन्स परत आलेला आहे आणि तोच आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय. आणि याचा अजून एक छोटंसं आपण रिझन समजून घ्या. आय थिंक तुमच्यापैकी बरेच जण पाहत असतील, जवळपास 3 वर्षानंतर HDFC बँकेचा पण एक ब्रेकआउट आलेला आहे. म्हणजे तो 1730 1760 ही जी एक रेंज आहे की ज्या रेझिस्टन्सच्या बाहेर HDFC बँक जात नव्हता, तो पण एक म्हणतो ना 3 वर्षानंतर तो पण एक ब्रेकआउट आपल्याला मिळालेला आहे. इनफॅक्ट फार रेअरली असं होतं की HDFC बँक सारखा स्टॉक 3 वर्ष वाढत नाही आणि त्याने पण आता रिसेंट एक ब्रेकआउट दिलेला आहे, जेव्हा की कंपनीची म्हणतो ना परफॉर्मन्स व्यवस्थित चाललेला आहे. 2022 मध्ये एप्रिल मेच्या दरम्यान त्यांनी जे मर्जर केले HDFC बँक आणि HDFC लिमिटेड, त्याच्यानंतर ते म्हणतो ना ते त्यांचे जे 2 कंपन्या मर्ज झाल्यामुळे जे आकडे आले, ही बॅलन्स शीट आणि हे नंबर्स समजून घेण्यामध्ये बराच पिरियड गेला सर्व ॲनालिस्ट आणि ह्या सर्व लोकांचा. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला ती क्लॅरिटी नव्हती की HDFC बँक आता नेमकं कुठल्या दिशेने जाते. पण नंबर्स परत एकदा HDFC बँकांचे ओव्हरऑल ह्या बँकेचे यायला सुरुवात झालेली आहे आणि ते पॉझिटिव्हच आहेत. त्यामुळे पण एक चित्र आता HDFC बँकबद्दल पॉझिटिव्ह झालेलं आहे. आता हा स्टॉक गेल्या काही दिवसात का वाढला त्याचं एक थोडंसं आपण गणित समजून घेऊया की काय झालं नेमकं, आणि हेच चित्र ओव्हरऑल आपल्या मार्केटबद्दल पण आपल्याला दिसण्याची शक्यता का आहे. सो हे जे क्वार्टर संपलं, जूनचं जे क्वार्टर संपलं आणि त्यावेळी HDFC बँकेने त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न जाहीर केला. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे ओव्हरऑल ह्या बँकेचे शेअर्स हे कोणाकोणाकडे विभागलेले आहेत, विखुरलेले आहेत, हे त्याचं एक त्यांनी अलोकेशन जाहीर केलं. HDFC बँकेच्या बाबतीतलं वैशिष्ट्य हे आहे की ही बँक नेहमीच FISची फेवरेट राहिलेली आहे. म्हणजे ह्यामध्ये नेहमी FISचं जे ओव्हरऑल पार्टिसिपेशन किंवा म्हणूया आपण FISची ओव्हरऑल होल्डिंग ह्या बँकेमध्ये ही नेहमी सर्वोच्च असायची. आणि पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये असं झालं, जे आपण म्हणतो ना एक मार्चमध्ये जो फॉल पाहिला HDFC बँकच्या प्राईसमध्ये किंवा ओव्हरऑल आता जे रिसेंट ह्याच्यामध्ये जेव्हा पाहिलं, तेव्हा फर्स्ट टाईम असं झालं की HDFC बँकेचं FIS होल्डिंग जी आहे ना ही कमी दिसून आली. सो FIS होल्डिंग कमी झाली तर ह्याचा इम्पॅक्ट कुठे आला, तर MSCI हे जे आपण ज्याला म्हणतो ना की एक अशी एक इंडेक्स आहे की ज्या इंडेक्सच्या आधारे FIIs भारतामध्ये पैसे गुंतवतात. सो पॅसिव्ह पैसा जो भारतामध्ये येतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा जो पॅसिव्ह पैसा म्हणजे एक असा पैसा की तो त्यांना त्या प्रमाणामध्ये भारतामध्ये गुंतवायचाच आहे, याला आपण म्हणतो पॅसिव्ह पैसा. जसं एक एक्झाम्पल म्युच्युअल फंड्समध्ये आपण ॲक्टिव्ह फंड्स आणि पॅसिव्ह फंड्स म्हणतो. पॅसिव्ह फंड इज लाईक निफ्टी 50मध्ये इन्व्हेस्ट करणारे समजा इंडेक्स फंड. मग निफ्टीचे जे स्टॉक्स आहेत त्या वेटेजनुसार ते इन्व्हेस्ट करणारच आहेत. तसं FISचा बराचसा पैसा जो वेगवेगळ्या देशांमध्ये इन्व्हेस्ट केला जातो तो MSCIच्या इंडेक्सप्रमाणे इन्व्हेस्ट केला जातो. मग भारताचं जे काय वेटेज आहे समजा 17-18% वेटेज आहे, तर तेवढा पैसा भारतात येणारच आहे. मग तो 18% समजा पैसा भारतामध्ये येतो, तर त्याच्यामध्ये पण 146 ज्या कंपन्या आहेत त्यामध्येच तो पैसा डिवाइड होऊन येत असतो. मग त्या प्रत्येक स्टॉकचं पण एक वेटेज दिलेलं आहे आणि त्याच प्रमाणात तो पैसा त्या शेअर्समध्ये जातोच जातो. सो FISचं जे होल्डिंग आहे HDFC बँकेमधलं हे कमी झालं. हे होल्डिंग कमी झाल्यामुळे साहजिकच HDFC बँकेचा एक फ्री फ्लोट पोर्शन जास्त दिसतो आणि फ्री फ्लोट पोर्शन वाढल्यामुळे MSCIमध्ये त्याचं वजन वाढलं, वेटेज जे आहे त्या स्टॉकचं हे वाढलं आणि हे वेटेज वाढल्यामुळे ऑटोमॅटिक HDFC बँकमध्ये थोडा जास्त पैसा येणं स्वाभाविक आहे. आणि हे अमाऊंट किती, तर ती साधारण 25,000 करोडच्या आसपास येते. आणि हेच रिझन आहे काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला HDFC बँकमध्ये एक दिसून आलं की एक मोठ्या प्रमाणात बाईंग झाली. आणि काल आणि आज ही आपण एक मोठी म्हणतो ना, काल तर मार्केट पूर्ण डाऊन असताना HDFC बँक पॉझिटिव्ह दिसते आणि आज तर बँक निफ्टीने जो काय 53,000 क्रॉस केला त्याच्यामध्ये HDFCचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसतं आहे. आणि हे रिझन आहे HDFC बँक आपल्याला एक थोडा पॉझिटिव्ह दिसतं. टेक्निकली सांगायचं झालं तर येस इट इज अ ब्रेकआउट, पण हे रेकमेंडेशन नाही आहे. हा आपण फक्त एक ॲनालिसिस करतो आहोत ह्या न्यूजचा, ज्याचा एक फायदा कुठेतरी बँक निफ्टीला मिळाला आणि ओव्हरऑल आज जे मार्केटमध्ये आपण 80,000 जो सेन्सेक्सवर पाहिला त्याला देखील हा एक बेनिफिट मिळालेला आहे. आता ही HDFC बँकेची स्टोरी एक्सप्लेन करण्यामागचा अजून एक हेतू हा आहे की जसं आज आपण पाहिलं ना की FIs HDFC बँकमध्ये एवढं सेलिंग करून एवढे हलके झाले
की ह्या स्टॉकचं शेअर होल्डिंग पॅटर्न एफआयएसचं कमी झाल्यामुळे MSCI मधलं त्याचं वजन वाढलं आणि आता MSCIचं वजन वाढल्यामुळे त्यांना जबरदस्ती ह्या स्टॉकमध्ये आता बाईंग करायची वेळ आली. म्हणजे आपण असं म्हणूया 1400-1500च्या दरम्यान जेव्हा HDFC बँक होता तेव्हा FIsना तो तेवढा अट्रॅक्टिव्ह नाही वाटला, तेव्हा सेलिंग करत होते. बट आज 1700च्या वरती त्यांना म्हणतो ना ह्या स्टॉकमध्ये बाईंग करावी लागते आहे. हेच चित्र कुठेतरी आपल्या ओव्हरऑल मार्केटच्या बाबत पण घडत आहे. FIsची जी सेलिंग आपल्याकडे एप्रिल मे महिन्यामध्ये जी आपण पाहिली किंवा मे बी जूनच्या पण त्या 3 दिवसामध्ये जी पाहिली, ही ह्या रिझनमुळे नाही पाहिली की भारताचं काहीतरी खराब झालेलं होतं. ती ह्या रिझनमुळे झालेली की FIsमुळे ज्या कंट्रीजमधून येत आहेत ना त्या कंट्रीजमध्ये स्टेबिलिटी जास्त नाही आहे आणि म्हणून म्हणतो ना ते त्यांचा कॉन्फिडन्स ओव्हरऑल डिस्टर्ब झालेलं आहे, ना की भारताबद्दलचं डिस्टर्ब झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना इट्स लाईक आपण असं म्हणू शकतो की अगदी की लेटेस्ट जर डिस्कस करायचं झालं तर 73-74-75 हजार सेन्सेक्स असताना ते सेलर होते, पण ते 80,000 वर आता येऊन बाईंग करत आहेत आणि दे आर ओके विथ इट. कारण अगेन आज जो पैसा येतो FIs हा लॉंग टर्मचा आहे. त्यामुळे कुठेतरी हे जे एक सिच्युएशन आहे ही भारताच्या बाबतीत आपण घडताना दिसतोय की FIsचा परत एक कॉन्फिडन्स भारताबद्दलचा आपल्याला वाढताना दिसतोय. आणि अगेन मी थोडंसं इथे ॲड असं करेन की FIs जर भारताबद्दल परत जर भारतामध्ये जर हा पैसा येतोय तर यावेळी हा पैसा प्रामुख्याने आपण पाहू शकतो की लार्ज कॅपमध्ये जास्त येण्याची शक्यता. जनरली FIs मिड अँड स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. मिड कॅपमधल्या जेमतेम एक 46-50 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करतात. बट अदरवाईज मेजर पैसा जो FIsचा येतो हा लार्ज कॅप कंपनीजमध्ये येतो. तो त्यामुळे एक म्हणतो ना एक आपण जी ह्यावेळीची जी तेजी आपण बघतोय ह्याच्यामध्ये आपल्याला लार्ज कॅप्स कंपन्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त दिसतंय आणि हेच एक चित्र थोडंसं इथून पुढे पण एक्सटेंड होताना दिसतंय. मे बी कदाचित आपण आज 3 जुलैला समजा व्हिडिओ बनवतोय, एक्झॅक्ट एक हाफ पूर्ण झालेला आहे मार्केटचा, म्हणजे 6 महिने पूर्ण झालेले आहेत. 6 महिने ह्या मार्केटचे आपण ह्या वर्षाचे बाकी आहेत आणि ह्या पिरियडमध्ये कदाचित असं दिसेल की आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये जी एक लार्ज कॅप ड्रिव्हन रॅली आपल्याला कंटिन्यू होताना दिसू शकेल. मी असं म्हणत नाही की मिड अँड स्मॉल कॅपमध्ये तेजी होणार नाही किंवा तिथे मंदी होईल वगैरे असा कोणीही निष्कर्ष काढू नये. पण जो डेटा आहे की जर जसं आता मांडलं की जर FIsची जर बाईंग होते तर त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा आपल्याला लार्ज कॅप कंपन्यांवरच प्रामुख्याने दिसते. आणि हे जे रिझन आपण रिलायन्समध्ये तेजी पाहतोय, HDFC बँक आपण पाहिली आहे, TCS सारखे स्टॉक्स, सो हे सगळेच आपण पाहतोय की हे स्टॉक्समध्ये एक मोठं ओव्हरऑल मोमेंटम दिसायला सुरुवात झालेली आहे. सो मे बी कदाचित ही एक अलोकेशन स्ट्रॅटेजी असू शकते इन्व्हेस्टरसाठी. जर अशा सगळ्या पद्धतीने आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलून नक्कीच हे सर्व डिसिजन घ्यावे. बट सध्या 80,000 सेन्सेक्स, 24,000 ऑलरेडी निफ्टी क्रॉस आहे, हे एन्जॉय करूया आणि असेच नवीन नवीन माइलस्टोनची वाट बघत राहूया. कदाचित एव्हरी न्यू माइलस्टोन हा थोडा लवकर येताना आपला दिसेल आणि हेच रिझन आहे की म्हणतो ना आपली जी इकॉनॉमी ज्या पद्धतीने पुढे जाते त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला ह्या सगळ्या तेजीतून दिसतंच आहे. सो खूप खूप शुभेच्छा मार्केटमधल्या ह्या तेजीच्या आणि ह्या तेजीच्या वाटचालीत टिकून राहण्यासाठीच्या देखील.